सूर्याची पहिली किरणं डोंगराच्या टोकावर पडली आणि एक गूढ आवाज हवेत उमटला, शिश. हा आवाज नव्हता, ही होती त्याची चाहूल, वारा बाबूची. डोंगरावरच्या लहानशा गवतातून एक सौम्य पण ऊर्जायुक्त झुळूक खाली उतरत होती. आज काहीतरी वेगळं करायचं, वारा मनात म्हणाला. त्याचं मन गडगडून हसत होतं. त्यानं आज ठरवलं होतं, तो सगळ्या निसर्गमित्रांना भेटेल आणि प्रत्येकाकडून एक गुपित समजून घेईल. गावाच्या बाहेर वडाचं एक जुनं झाड उभं होतं. सगळे त्याला झाडू माई म्हणत. ती खूप थकलेली वाटत होती. तिच्या फांद्या वाकलेल्या, पानं कोमेजलेली. वायानं अलगद स्पर्श केला आणि ती चकित झाली. ओह, वारा बाबू, तू आलास. किती दिवसांनी. वायानं थोड पानांमध्ये फेर घेतला आणि म्हणाला, तुमचं गाणं ऐकायचं आहे, माई. तुमच्या पानात काय लपलं ते दाखवा. क्षणात झाडाच्या पानांतून एक गूढ आवाज निर्माण झाला, जणू वाद्यवृंद. चिमणी गुंजा झाडाच्या एका फांदीवर राहत होती. तिचं घरकुल छोटंसं पण नीटनेटकं. वायानं जरा जोशात झुळूक सोडली. घर डोललं. गुंजा ओरडली, अरे वारा, अंडी फुटतील रे. वारा गोंधळून गेला. सॉरी बाईसाहेब. आणि तो एका पानामागे लपला. गुंजा हसली आणि म्हणाली, तू आलास की माझं घरही जिवंत होतं. पण थोडं सौम्य. संतुलन हवं ना. वारा एका फुलबागेत उतरला. तिथे असंख्य रंगीत फुलपाखरं फडफडत होती. त्यांच्यासोबत वायानं एक फेर धरला, गुलाबाच्या पाकळ्यांवरून नाचत, झुडपांमधून झपाट्याने फिरत. एक निळसर फुलपाखरू म्हणाल, तू नसशील तर आमचा नाच अधुरा वाटतो. वायानं उत्तर दिलं, तुमचं सौंदर्य माझ्या झुळुकीशिवाय अधुरं आणि माझं अस्तित्व तुमच्या रंगांशिवाय फिकं. वायानं पुढे जाताच त्याला एक झाड सापडलं. सगळी पानं गळालेली, फांद्या उघड्या. कोण म्हणतं की माझं अस्तित्व संपलं, झाड म्हणालं. मी अजून जिवंत आहे आणि तुझ्या स्पर्शाने माझ्या आतली पालवी हालते. वायानं त्याला हलकं गोंजारलं आणि त्याच्या उघड्या फांद्यांमधून सूर निघाले, जणू हळव्या आठवणी. वारा नदीच्या काठी आला. नदीबाई शांत वाहत होती. तू हलकासा वाहशील तर माझ्या पाण्यावर लाटा येतात. पण तू वेगानं सुटलास की माझ्या अंगात खळबळ उडते, ती म्हणाली. वायानं विचारलं, माझ्या झुळुकीचं प्रतिबिंब काय आहे तुझ्या पाण्यात? ती हसून म्हणाली, तू कधीच स्थिर राहत नाहीस, म्हणूनच तू सर्वात सजीव आहेस. वायानं आकाशात उड्डाण केलं. ढगांभोवती फेर घेतला. एक पांढरा फुगलेला ढग म्हणाला, तू आल्यावर मी हलतो आणि मी हल्ल्यावर पाऊस होतो. वायानं पुटपुटलं, म्हणजे माझ्या स्पर्शानं जगाला पाणी मिळतं. हो. तू स्वतः दिसत नाहीस, पण तुझा स्पर्श सगळं बदलतो, ढग म्हणाला. शहरात पोहोचल्यावर वारा थबकला. धूर, हॉर्न आणि वासांमध्ये अडकलेली हवा. ही मी नाही, वायानं ओरडून सांगितलं. मी हलकासा असतो, ताजातवाना असतो. इथे मला दम लागतोय. एका मुलीनं हातात पतंग घेतलेला. वायाचं अस्तित्व तिने ओळखलं. धन्यवाद, तिनं सांगितलं, तू नसतास तर माझा पतंगही उडाला नसता. वारा परत गावात आला. गुंजाच्या घरात हलकी हालचाल, झाडू माईच्या पानात शांत गाणं आणि आकाशात सूर्यास्त. सगळे त्याला विचारतात, काय गुपित शोधलंस रे वारा? वायानं एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मी कुठेही राहत नाही. पण जिथे प्रेम, निसर्ग आणि शांतता आहे, तिथे मी थांबतो. त्याच रात्री झोपताना गुंजानं आपल्या पिलाला विचारलं, वारा बाबा कुठे असतो? पिलू म्हणालं, तो आपल्यासोबतच असतो ना आई, झाडाच्या पानात, पाण्याच्या लाटात आणि आपल्या घराच्या झोक्यात. गुंजा हसली.
आकाशात एक मंद झुळूक उमटली आणि ती कुजबुजली. तुम्ही जिथे निसर्गाशी एकरूप होता तिथेच मी असतो. ही गोष्ट नुसती वायाबद्दल नाही, ही आहे निसर्गाशी संवाद साधण्याची कला, जिथे प्रत्येक घटक काहीतरी बोलतो. ऐकू आलं तर गोष्ट उलगडते.